मी तिथे गेल्यानंतर एका साधूंना भेटले. त्यांनी इतकी छान माहिती दिली. ते म्हणाले की आपण कोजागिरी पौर्णिमेला जसं चंद्राला दूध दाखवून मग पिण्याची, कारण तिथे तेव्हा ते तारे सगळे ग्रह तारे एकवटतात, तो योग असतो. त्या योगाला तिथे त्रिवेणी संगमावर डुबकी घेणं याला खूप महत्व आहे आणि तिथे खरंच ती एनर्जी आहे, जे मी पहिल्या डुबकी नंतर मला जाणवली. अशी मी बाहेर आले. तर माझा काय म्हणा ना, संगमामध्ये डुबकी घेतल्यानंतरचा जो अनुभव होता तो मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. खूप वेगळी ऊर्जा असते ना, खूप वेगळी ऊर्जा असते. कारण सतत मंत्रोच्चार चालू आहे, कानांवर पडतोय. हजारो लाखो साधू संत तिथे बसून ध्यान करतायत, किंवा ज्यांनी तपश्चर्या आपापल्या ठिकाणी केलेली आणि ती एनर्जी वाईब घेऊन ते तिथे आलेले. आणि मूळतः तिथे गंगा यमुना सरस्वतीचं संगम आहे आणि त्या योग ग्रह तारे तसे तशा पद्धतीने प्लेस्ड आहेत. 144 वर्षांनी होतंय ते सगळं तिथे एकवटलंय. सो तिथे जी काय एनर्जी असेल ती तुम्ही सांगू नाही शकत, ती अनुभवण्याची गोष्ट आहे.